नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण केमिस्ट्री चॅप्टर 3 सायन्स पार्ट 1 मधला केमिकल रिॲक्शन चॅप्टर बघत आलेलो आहोत आणि आपण शिकलेलो आहोत रेट ऑफ रिॲक्शन आणि त्यामध्ये पण किती फॅक्टर्स अफेक्ट करतात रेट ऑफ रिॲक्शनला ते पण पाहिले. तर आता फर्दर बघू पुढे काय काय होते काय काय नाही ते. तर मला माहिती आहे की कन्सेप्ट कव्हर करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू थिअरी पण लक्षात राहू द्या, ठीक आहे ना. कन्सेप्ट तर परमनंट लक्षात राहतात पण थिअरी माणूस खूप लवकर विसरून जाते. तर थिअरीसाठी पण इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ते पण प्रॉपर कव्हर करून घ्या. चला बघू आता पुढचा पार्ट दॅट इज की फर्दर टाइप्स आहेत काय केमिकल रिॲक्शनचे. एक आहे रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. बघा ह्या पण काही केमिकल रिॲक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं काही इंटरचेंज वगैरे होत असतं. कोणी इलेक्ट्रॉनला शेअर करते तर कोणी इलेक्ट्रॉन्स घेते, तर कोणाचा चार्ज वाढतो तर कोणाचा चार्ज कमी होतो. ठीक आहे. आता बघा, तर सगळ्यात पहिले आपण ऑक्सिडेशनला डिफाईन करू की ऑक्सिडेशन कोणती केमिकल रिॲक्शन असणार. बघा, द केमिकल रिॲक्शन in which oxygen is added or hydrogen removed is called ऑक्सिडेशन. अशी केमिकल रिॲक्शन याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होईल. काय होईल? ऑक्सिजन ऍड होईल. तर आपण या रिॲक्शनला काय म्हणणार? ऑक्सिडेशन. किंवा अशी रिॲक्शन याच्यामधून हायड्रोजन वेगळा होऊन जाईल. बघा, हायड्रोजन वेगळा झाला तर या रिॲक्शनला आपण काय म्हणणार? ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणणार. ठीक आहे. तर काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत. तर एक्झाम्पल्स मध्ये आपण बघू ऑक्सिडेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल. हे नोट केलं मित्र? नोट करा. बघा, तर जसं की आता हे ऑक्सिडेशन होते काय? ऑक्सिडेशन करून कोण आणते? ठीक आहे. बघा, ऑक्सिडेशन इट इज ब्रॉट अबाउट बाय an substance called oxidizing agent or oxidant. बघा, एक असा पदार्थ आहे की एक सबस्टन्स असतं, त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं किंवा ऑक्सिडंट म्हणतात. तो काय करतो? ऑक्सिडेशन घडून आणतो, ती रिएक्शन करून आणतो. कशामुळे? कारण तो स्वतःचा ऑक्सिजन पुढच्याला देतो. काय असतं ऑक्सिडंट? बघा, ऑक्सिडंटला कसं डिफाईन करणार आपण? ऑक्सिडेंट म्हणजे काय? ए सबस्टन्स which reduce itself to oxidize other is called oxidizing एजंट. स्वतःचा ऑक्सिजन दुसऱ्याला देऊन टाकतो, पुढच्याला ऑक्सिडाइज करतो, अशा पदार्थाला काय म्हणायचं? ऑक्सिडायझिंग एजंट. एक्झाम्पल K2Cr2O7 अजून KMnO4. दीज आर कॉल्ड स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. जर कोणती रिॲक्शन यांच्या प्रेझेन्स मध्ये व्हायली तर सरळ सरळ डोळे झाकून सांगून टाकायचं की ती रिॲक्शन कोणती आहे? सर, ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. कारण की हे स्वतःचे ऑक्सिजन पुढच्याला देत असतात. काय होण्यासाठी? ऑक्सिडाइज होण्यासाठी. ओके, चला नोट करा. आता बघू आपण काही केमिकल रिॲक्शन्स. एक्झाम्पल्स लाईक सपोज मी कार्बनला जर ऑक्सिजन सोबत ट्रीट केलं, हीट दिली, तर तुम्हाला माहिती काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होती. झाली तर ही कोणती रिॲक्शन झाली? ऑक्सिडेशन. बघा ना, कार्बन सोबत कोण फ्यूज झाला? ऑक्सिजन फ्यूज झाला. बुक मध्ये बरेच एक्झाम्पल आहे, ते प्रॉपरली रीड करायचे. प्रॉपरली बघा, अजून त्यांच्या डेफिनेशन वेगळे आहेत ना ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या, त्या मी जरासं फर्दरली एक्सप्लेन करतो. खूप मस्त आहेत त्या. तर अजून एक्झाम्पल C डबल बॉन्ड C2. बघा,
हे इथिन आहे. काय आहे हा? इथिन. इथिन कार्बन टू कार्बन डबल बॉन्ड आहे. याच्यासोबत याची जर आपण रिॲक्शन केली, ठीक आहे. आता याचे जर आपण म्हणलो सॉरी इथिनच्या ऐवजी इथेन घेऊ. इथेन नाही, आपल्याला ऍडिशन रिॲक्शन करायची ना. याच्यातून आपल्याला हे रिमूव्ह करायचे. तर अरे यार काय टाइम सॉरी यार. CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा इथेन आहे. काय आहे? इथेन आहे. कार्बनचा एक कंपाऊंड आहे. जर याच्यासोबत जर रिडक्शन झालं, सॉरी ऑक्सिडेशन झालं, तर तुम्ही बघू शकता ऑक्सिडेशन झाल्यामुळं याच्यातून एक एक हायड्रोजन काय झाला? रिमूव्ह झाला. आता हायड्रोजन रिमूव्ह होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं? केमिकल रिएक्शन काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ठीक आहे. तर एक्झाम्पल्स आहेत बुकमध्ये बरेचसे येतं. कोणतं पण घ्या ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व्ह व्हायला ऑक्सिजन येत असेल ते ऑक्सिडेशन, त्यातून हायड्रोजन निघून जात असतील तर ते रिडक्शन. ठीक आहे, सॉरी ऑक्सिडेशनच. बघा आता नेक्स्ट रिएक्शन कोणती आहे? रिडक्शन. बुकमध्ये बरेचसे एक्झाम्पल्स आहेत मित्र, कन्सिडर करून ते सॉल्व्ह करा. बघा रिडक्शन काय? द केमिकल reaction in which hydrogen get added and oxygen get removed is called reduction. समजलं? हायड्रोजन आता ऍड होणार आणि ऑक्सिजन रिमूव्ह होणार. हायड्रोजन ऍड ऍडच्या जागी ऑर म्हणा, दोघीपैकी एक शब्द इथं ऑर आहे, किंवा मागच्या याच्यामध्ये ऑर माग काही स्लाइड होती का? डिलीट केली मी. अरे डिलीट केलेली आहे. ठीक आहे. मागच्या मध्ये पण ऑर टाका, ऍडच्या जागी ऑर. एक ते ऑक्सिजन ऍड होईल किंवा हायड्रोजन रिमूव्ह होऊन जाईल, इट्स कॉल्ड ऑक्सिडेशन. आणि या रिएक्शन मध्ये एक ते हायड्रोजन ऍड होईल किंवा ऑक्सिजन निघून जाईल. या रिएक्शनला काय म्हणायचं? रिडक्शन म्हणायचं. ठीक आहे. आणि रिडक्शन इट इज brought by a substance called reducing agent. The reducing agent किंवा reductant है ना? A substance which gives hydrogen to other substance and get oxidize itself is called रिडक्टंट. आता रिडक्टंट हे असं आहे सबस्टन्स आहे जे स्वतः ऑक्सिडाइज होतो पुढच्याला काय करतो? रिड्यूस करतो. ठीक आहे ना? स्वतःचा हायड्रोजन पुढच्याला देऊन टाकणं. आता स्वतःचा हायड्रोजन देऊन टाकणं म्हणजे स्वतः काय होणं? ऑक्सिडाइज होणं, रिमूव्ह करणं हायड्रोजनला. आणि पुढच्यानं हायड्रोजन घेणं म्हणजे पुढचा काय करणं? रिड्यूस करणं. दॅट इज कॉल्ड रिड्युसिंग किंवा रिडक्शन रिॲक्शन. समजलं ना? मग कोणकोणते आहेत? कोणता एनी आपण तुम्ही काय म्हणू शकता? एनी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ॲल्युमिनियम घ्या, ठीक आहे, अजून सोडियम घ्या वगैरे आहे. हे ताबडतोब दुसऱ्या सोबत रिॲक्शन करून त्यांचे जे काही आहेत ते मॉलिक्युल सोडून घेऊ शकतात. ठीक आहे. चला ठीक आहे, नोट करा. आता यांच्या काही केमिकल रिॲक्शन बघू. ठीक आहे. लाईक की सपोज आपण म्हणत आहोत सल्फरला हायड्रोजन सोबत रिॲक्शन केली तर काय तयार होते? हायड्रोजन सल्फाइड. आता बघा सल्फरची हायड्रोजन रिॲक्शन झाली तर हायड्रोजन ऍड झाला सल्फरमध्ये, तर ही रिॲक्शन कोणती झाली? रिडक्शन. कोणती रिॲक्शन झाली? रिडक्शन. ठीक आहे. ओके. चला एक्झाम्पल एकच इनफ आहे शॉर्ट मध्ये, डेफिनेशन मध्ये. अजून एक ऑक्सिडेशनचं एक एक्झाम्पल आहे बघा, जे आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे. ऑक्सिडेशनचं इथाइल अल्कोहोल दिलेलं आहे बघा. वेन इथाइल अल्कोहोल is treated with
is treated with KMnO4 or K2Cr2O7, then it oxidizes to ethyl alcoholचं रूपांतर इथेनॉइक ऍसिड. बघा हे उदाहरण आय थिंक सो एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. ऍसिटिक ऍसिड म्हणा का इथेनॉइक ऍसिड. हा हे दोन एक्झाम्पल्स आहेत. कशाचे आहेत एक दोन एक्झाम्पल? रिडक्शनचे आहेत बघा. ठीक आहे, इथून रिडक्शनचे एक्झाम्पल्स तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि हे 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 ऑक्सिडेशनचं हे एक्झाम्पल. इथाइल अल्कोहोलला आपण K2Cr2H2SO4 च्या प्रेझेंटमध्ये रिॲक्ट करतो. काय फॉर्म होईल? ऍसिटिक ऍसिड फॉर्म होईल. जरा बघू ता हे मी रिॲक्शन तर लिहून देतो व्यवस्थित पूर्ण. ठीक आहे ना. K2Cr2 इन द प्रेझेन्स ऑफ R इथे राहिले ना, इन द प्रेझेन्स ऑफ H2SO4. बघा काय होते. आता हे आपल्या 9 चॅप्टर मध्ये कार्बनच्या कंपाऊंडचे पूर्ण नेम्स वगैरे ते शिकायचे. ठीक आहे. तर सिम्पली सी सिंगल बॉन्ड सी हा OH अल्कोहोलचा ग्रुप रिप्रेझेंट करतो. सिंगल बॉन्ड H ही रिएक्शन तुम्हाला परफेक्टली समजेल कार्बन कंपाऊंड झाल्यावर. पण कोई बात नाही. यालाच आपण कशा फॉर्म मध्ये लिहित असतो? अशा फॉर्म मध्ये C2H5OH 1 2 3 4 5H OH. हे कंडेन्स फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? याला म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड असं रिप्रेझेंट केलं जाते. काळजी करू नका, पुढे पूर्ण होईल. फक्त बघा आता हे झालं कोणतं अल्कोहोल? इथाइल अल्कोहोल. ठीक आहे. याची रिॲक्शन याला आपल्याला रिॲक्ट करायचं कशाच प्रेझेन्स मध्ये? H2SO4 इन द प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेटच्या प्रेझेन्स मध्ये करायचंय. तर तुम्हाला माहिती आहे का पोटॅशियम डायक्रोमेट या अल्कोहोलला स्वतःचा एक ऑक्सिजन देतो. या ऑक्सिजनला म्हणतात नॅसेंट ऑक्सिजन. नॅसेंट म्हणजे नवीन तयार झालेला, जस्ट तयार झालेला. हा ऑक्सिजन यासोबत जाऊन काय करतो? रिॲक्शन करतो आणि आपल्याला काय भेटतो? ऍसिटिक ऍसिड भेटते. ठीक आहे. CH3COOH. तर हे आहे. याला इथेनॉइक ऍसिड पण म्हणा. इथेनॉइक ऍसिड याचं कॉमन नेम आहे ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा ऑक्सिडाइज झाला. काय झाला? अल्कोहोल कधी लक्षात ठेवायचं? ही एक इथं गोष्ट बेसिक म्हणून लक्षात ठेवा. अल्कोहोलला जर तुम्ही ऑक्सिडाइज केलं, काय केलं? ऑक्सिडाइज केलं. तुम्ही अल्कोहोलला जर ऑक्सिडाइज केलं तर याचं ऑक्सिडेशन करूत आपण. याचं ऑक्सिडेशन केल्यावर अल्कोहोलचं लक्षात ठेवायचं कार्बोझायलिक ऍसिड तयार होते. आता ते डिपेंड करतं की कोणतं अल्कोहोल आहे, त्याचं ऑक्सिडेशन झाल्यावर कोणतं कार्बोझायलिक ऍसिड तयार व्हायले. बघा एक ऑर्गॅनिकची कन्सेप्ट झाली ती तुमची. ओके, चला नोट करा. आता बुकमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल डिसोसिएशन. काय शिकावं लागेल तुम्हाला? डिसोसिएशन ऑफ अ कंपाऊंड. डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. आता हे जरासा 9चा टॉपिक आहे जे तुम्ही कव्हर करायला पाहिजे होता पण नाही केला. दॅट्स वाय आता मला तुम्हाला कव्हर करून द्यायचा आहे. कोई नाही. बघा याच्यामध्ये आपण 9ला तुम्ही 4थ्या चॅप्टर मध्ये शिकला रॅडिकल्स नावाची कन्सेप्ट शिकला असेल. बघा रॅडिकल जर आलेत ना तुम्हाला, तुमची केमिस्ट्री 100% इनऑर्गॅनिक कव्हर होऊन जाईल. बघा 100% सांगतो. कारण की या रॅडिकलच्या कन्सेप्ट वरून तुम्ही मॉलिक्युलर कंपाऊंडचं नाव सांगू शकता आणि यस त्याचा फॉर्म्युला पण तुम्ही डिफाईन करू शकता. ठीक आहे. मी सगळे तर सांगत बसणार नाही पण काही सांगतो की चार्जेस काय असते काय नाही ते. बघा याच्यामध्ये 2 प्रकारचे रॅडिकल होते, बेसिक आणि दुसरे होते ऍसिडिक रॅडिकल्स. आता हे माझा टाइम कंझ्युम करणारा टॉपिक आहे. होऊ द्या, काय हरकत नाही. तुमच्यासाठी मित्र कव्हर करेलच नाही. बेसिक रॅडिकल म्हणजे काय? त्यांच्यावर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. जर H+ जर पॉझिटिव्ह चार्ज असेल 1 H+ जर असेल त्याला याचं नाव असते हायड्रोजन. काय नाव घ्यायचं याचं? हायड्रोजन. सोडियम फर्स्ट ग्रुपचे सगळ्यांची व्हॅलेन्सी पण 1 आहे पण चार्ज लक्षात ठेवायचं. पोटॅशियम असो याचं नाव आहे सोडियम.
याचं नाव आहे पोटॅशियम. कॅल्शियम असेल तर Ca+2 असतो, हा असतो कॅल्शियम. ठीक आहे. अजून कॉम्प्लेक्स घेऊ तर NH4 अमोनियम +1, हे असतो अमोनियम. याचं नाव आहे ना बघा, हे जर तुम्हाला असं दिसलं डिसोसिएशन केल्याच्या डोक्यावर एक चार्ज म्हणजे याची व्हॅलेन्सी 1 आलेली आहे, तर त्याला व्हॅलेन्सीज म्हणून कन्सिडर करा, चार्ज नाही, सॉरी चार्ज म्हणून कन्सिडर करा. जे चार्ज असतो तीच तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्यांनी शेअर केलेले असतात किंवा घेतलेले असतात. आता प्लस चार्ज काय सांगतो, याने एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे, याने एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. काय आहे काय नाही ते तेवढं आता ब्रीफ मध्ये नाही जाणार, पण तुम्हाला एवढं पाठ झालंच पाहिजे. सगळे मेटल एक्झाम्पल आपलं Fe+2 असेल, त्यांना 2 इलेक्ट्रॉन दिलेले असणार, त्याचं नाव आहे फेरस. Fe+3 असेल, याने 3 इलेक्ट्रॉन दिलेले असणार, याचं नाव आहे फेरिक. बघा कस काय फेरस आणि फेरिक नाव कस काय पडले, बस जस्ट बिकॉज ऑफ दिस डिफरन्स. डोक्यावर चार्ज बघा, याने 3 इलेक्ट्रॉन दिलेले, त्यानं 2 इलेक्ट्रॉन दिलेले, 3 इलेक्ट्रॉन आणि वरचे 2 इलेक्ट्रॉन. ओके, तर हे आहेत पॉझिटिव्ह. काही बेसिक असे भरपूर येतं, तुम्ही 9च्या बुक मध्ये रेफर करू शकता. 9च्या बुक मध्ये रेफर करावं तुम्ही. रॅडिकल तुम्हाला 4th चॅप्टर मध्ये 4th चॅप्टर मध्ये लास्ट पेजवर एक तुम्हाला चार्ट दिसेल, ते चार्ट पाठ ठेवायचा, तर तुमचं काही खरं आहे, नाही तर काहीच खरं नाही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. आणि इथं काय बेसिक आणि इम्पॉर्टंट जे की मी प्रत्येक स्टुडंटला सांगतो करायलाच पाहिजे आणि यायलाच पाहिजे. ठीक आहे. सध्याला पहिले आपण नॉर्मल बघू. सपोज जर H वर मायनस चार्ज असेल तर याला म्हणतात हायड्राइड. काय म्हणायचं? हायड्राइड. ठीक आहे. ओवर -2 असतो, 2 इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो, तो ऑक्सिजन तो बॅलन्स होईल, याला म्हणायचं ऑक्साईड. काय म्हणायचं? ऑक्साईड. ठीक आहे. जसं की OH-1 आहे, OH-1 हायड्रो ऑक्साईड. काय असणार आहे? हायड्रो ऑक्साईड नाव आहे याचं, लक्षात ठेवायचं ह्या गोष्टी. हायड्रो ऑक्साईड आता मायनस घेऊ, NO3-1 असणार. या रॅडिकलचं नाव आहे पूर्ण नायट्रेट, ATE शेवटी. NO2-1च ज्याचं नाव आहे नायट्राइट, ITE. ठीक आहे. अजून सपोज एक्झाम्पल घेतो आता बाय सल्फेट. अजून घेऊ आता SO3-1 बाय सल्फाइट. बघा हे पाठ ठेवा मित्रो, इझी नाही ह्या गोष्टी, ह्या झाल्यात नाही तुम्हाला तर अवघड होईल. बरं, परत सांगत आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तिकडे जागा नाही, मला नोट करा. ओके, गुड. हे जर असं इतके रफ करून टाकतो. हे झाले. अजून आयएमपी नोट करून द्यायला तुम्हाला, इम्पॉर्टंट पॉईंट की आपल्याला खूप काय मिळणार आहे. CO3-2 याचं नाव आहे कार्बोनेट. ठीक आहे. HCO3-1 याचं नाव असतं बायकार्बोनेट. ठीक आहे. आता तसंच SO4-2 तर खूप जागे बघितलं सर, SO4-2 याचं नाव आहे सल्फेट. ठीक आहे. आणि जसं बायसल्फेट झालेलं आहे, सल्फेट झालं. आणि हा हे खूप जणांना येत नाही, KMnO4-2. हा याचं नाव आहे परमॅग्नेट. आता हे नाव कशामुळे पडलं ते शोधा इंटरनेटवर, काही बात नाही. बघा ना, आपल्याला नावाची महत्व आहे, आलं कसं काय त्याचं नाही. हे MnO4-2. ठीक आहे. आता घेऊ Cr2O7-2 याचं नाव आहे डायक्रोमेट. इम्पॉर्टंट आहेत बरं, लक्षात ठेवा. CrO4-2 याचं नाव आहे फक्त क्रोमेट. डोंट वरी, मी यांचे तुम्हाला कंपाऊंड फॉर्म करून दाखवणार. ओके, नोट झाले. अजून आयएमपी अजून कोणते एवढेच महत्वाचे येतं. अजून एखादं जर फॉस्फेट घेतलं, PO4, हा हे -3 असते. मला पाठ आहे, तुम्हाला पण पाठ असले पाहिजे, तेव्हा तुम्हाला जमणार आहे. फॉस्फेट. ठीक आहे. ओके, चला नोट करा. आता बघू सर, यांचं एकत्र आल्यावर कंपाऊंड कशी फॉर्मेशन होते. एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हणत आहे Na2CO3 आणि NaHCO3, काय नाव आहे या कंपाऊंडचं? पाठ करायची गरज आहे का? रॅडिकल्स माहित पाहिजे. याच्यात कोणता रॅडिकल्स आहे? कार्बोनेट. याच्यात कोणता कंपाऊंड आहे, एलिमेंट आहे? सोडियम +2 मध्ये, कारण याचा चार्ज आलेला आहे. कसं तयार झालं बघा, ज्या वेळेस आपण सोडियमची रिएक्शन केली
याची व्हॅलेन्सी आणि हे CO3 -2 जे चार्ज आहे, -2 म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती 2, याचं क्रॉस करायचं याला, याचं क्रॉस करायचं याला, त्याच्यापासून कंपाऊंड कोणता तयार झाला व्यवस्थित बघा. Na हे 2 आले याला इथं 2 आणि काय फॉर्म्युला तयार झाला CO3 इन ब्रॅकेट 1. ठीक आहे, समजलं. तर अशा प्रकारे सोडियम नाव काय झालं, सोडियम कार्बोनेट. काय नाव झालं, सोडियम कार्बोनेट. सेम वे ना बघा, Na+1 आणि HCO3 बघा हे -1 आहे, दॅट इज 1 म्हणजे व्हॅलेन्सी 1, याचा क्रॉस याला, याचा क्रॉस याला, तर कंपाऊंड काय तयार होणार, NaHCO3. काय नाव आहे, सोडियम बायकार्बोनेट. याचं नाव काय होतं, सोडियम बायकार्बोनेट. समजायला व्हेरी गुड. अजून एक्झाम्पल, आता आपल्याकडे हे कंपाऊंड आहे K2MnO4. मित्रा काय नाव असेल याचं, डिसोशिएट करा सर, याला डिसोशिएट करा. पोटॅशियम आलेच K+1 मध्ये आणि MnO4 वर चार्ज किती असणार, -2, याचा चार्ज याला असते. याचं काय नाव आहे, परमॅग्नेट. काय नाव आहे याचं, परमॅग्नेट. त्याचं नाव काय असणार, पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम परमॅग्नेट नाव कसं लक्षात ठेवायचं समजलं. अजून काय, अजून एक दोन जसं की सपोज मी कॅल्शियमची रिएक्शन करायलो OH सोबत. OH कॅल्शियमवर किती चार्ज असतो, +2 चा असतो. ठीक आहे, याचा व्हॅलेन्सी 1, याची व्हॅलेन्सी 2. चार्ज म्हणजे व्हॅलेन्सी. काय करावं लागेल इथं आता, क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचं क्रॉस याला, याचं क्रॉस याला, काय कंपाऊंड तयार होणार, CA1 OH2. पण OH दोघांना पण कितीने मल्टिप्लाय होईल, 2. असं कळलं का, कुठून ब्रॅकेट आलं काय आलं ते. याचं नाव काय आहे, कॅल्शियम. आधी मेटल आहे कॅल्शियम. OH ला कसं रीड करतो आपण, हायड्रोक्साईड म्हणून नाव लिहून दिले मी, कॅल्शियम हायड्रोक्साईड. गुड. ओके, नोट करावं, कारण की खूप खूप महत्वाचं आहे. आता मी पुढे काही एक्झाम्पल घेणार आहे, ते एक्सप्लेनेशन देताना मला लय इम्पॉर्टंट आहे या गोष्टी. चला ठीक आहे, बघा आता आपल्या बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ऑक्सिडेशनचं. कसं ओळखायचं ऑक्सिडेशन व्हायला न व्हायला. ठीक आहे, तर आता आपण एक नवीन ऑक्सिडेशनची डेफिनेशन शिकणार आहोत, ती बघा काय आहे ती. एक्झाम्पल सांगितलेलं आहे त्यांनी, बुक गेले, बुक घेऊ द्या एक्झाम्पल. इथं पोटॅशियम परमॅग्नेट, फेरस सल्फेट आणि सल्फ्युरिक ऍसिड सोबत जर रिएक्शन करत असेल तर एवढ्या काही गोष्टी तयार होतात. चला बघू त्याच्यामध्ये कोण ऑक्सिडाइज व्हायला आणि कोण रिड्यूस व्हायला. ठीक आहे, पोटॅशियम परमॅग्नेट, फेरस सल्फेट आणि सल्फ्युरिक ऍसिड. राईट. बघा, जर पोटॅशियम KMnO4 ला जर आपण ऍड केलं SO4 मध्ये प्लस सल्फ्युरिक ऍसिड सोबत ट्रीट केलं तर हे फॉर्म करतात. आता प्रत्येक एलिमेंटचं काय घ्यायचं असतं मित्र, आपल्याला सल्फेट घ्यायचं. पोटॅशियम K2SO4 प्लस इथं बघा Mn ची 2 असते, MnSO4 प्लस. हा आता इथं जरा असं फेरस नाही, इथं फेरिक सल्फेट तयार होणार. काय तयार होणार, फेरिक सल्फेट Fe2SO4 ब्रॅकेट थ्राइस प्लस H2O. दिस इज द कम्प्लीट रिएक्शन. मी बॅलन्स सध्या करणार नाही, बॅलन्स करायला वेळ लागेल आपल्याला तो. आणि तुम्ही याचे काही केमिकल रिएक्शन अशा असतात बुक मधल्या जे बॅलन्स कोएफिशियंट लक्षात ठेवून घ्या. आपल्या याच्यावरती हायड्रोजन बॅलन्सिंग नाही, ही एक कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे. या रिएक्शनला बॅलन्स करण्याची एक अनदर मेथड असतात. 11th एक ऑक्सिडेशन मेथड आहे आणि आयोनिक मेथड आहे. ठीक आहे, तर ते अवघड असतात, दॅट्स वाय ते पुढं. तर अशा कॉम्प्लेक्स रिएक्शनला बॅलन्स करण्याच्या पण मेथड आहेत, पण त्या फर्दर शिकणार आहोत आपण. ओके, चला बघा मग आता सर कसं ओळखायचं कोणासोबत ऑक्सिडेशन झालं आणि कोणासोबत रिडक्शन झालं है ना. चला बघा, आता यांचं डिसोसिएशन करू. काय करू, यांचं डिसोसिएशन. चला सध्याला तर या मला पोटॅशियम परमॅंगनेटचं काय घेण्यात नाही. इथं बघू शकता तुम्ही, तर इथं सॉरी K2MnO4 आहे ना, इथं पोटॅशियम +1 मध्येच आहे, पण इथं MnO4 काय आहे, MnO4 -2. याला अशाला ठेवू. इथं बघा फेरस किती चार्ज वर होता, Fe2 +2 वर होता आणि इथं SO4 -2 ला डिसोसिएशन करायलो मी, ब्रेकडाऊन करायलो. कस काय सर, कस काय 2 वर, अरे याचे 2 आणि याचे 2, Fe +2 SO4 -2 कटले 1 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हा कंपाऊंड तयार झाला. ओके, स्पीडने मोडलं का, बघा. ठीक आहे, आणि इथं H2SO4, तर इथे जाऊ द्या, H प्लस मध्ये आहे आणि SO4 -2 मध्ये आहे. काय इथं के चेंज झाला का, नाही, के वर +1च आहे, SO4 ला SO4. इथं Mn वर
Mn वर किती आहे +2 आहे. ठीक आहे, Mn वर इथं +2 आहे आणि SO4 -2 आहे -2. पण इथं बघा, इथं व्यवस्थित बघा, Fe वर किती आला +3, SO4 -2 ला बघा Fe +2 चार्ज वरून कुठे शिफ्ट झाला, +2 वरून शिफ्ट कुठे झाला +3 वर. चार्ज वाढला का त्याच्यावरचा, इथं +2 स्टेट सोबत होता, तिथं कितीवर गेला +3. म्हणजेच इथं फेरस सोबत झालं ऑक्सिडेशन. काय झालं ऑक्सिडेशन. एक ऑक्सिडेशनची नवीन डेफिनेशन लिहून घ्या. आता ऑक्सिडेशनची नवीन डेफिनेशन बघा काय असणार. हा, आता इथून +2 वरून जर +3 वर गेला म्हणजेच त्यानं इथं ज्यावेळेस होता त्यानं 2 इलेक्ट्रॉन दिले होते. आता इथं आला म्हणजे त्यानं एक इलेक्ट्रॉन अजून एक्स्ट्रा काढला, म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉन आले 2. म्हणजे त्यानं इलेक्ट्रॉन लूज केलेत. काय केलेत इलेक्ट्रॉन लूज केलेत, इलेक्ट्रॉन स्वतःच काढून टाकलेत, देऊन टाकलेत त्यानं, घेऊन जा माझे इलेक्ट्रॉन. मग काय म्हणणार आपण डेफिनेशन काय म्हणणार, लूजिंग ऑफ इलेक्ट्रॉन or increase in positive charge is called oxidation. यालाच काय म्हणायचं ऑक्सिडेशन. ठीक आहे, आणि याच्या उलटीचं डेफिनेशन काय असणार मग रिडक्शनची. काय असणार gaining of electron or decreasing positive charge is called reduction. Oh my god, समजलं तुम्हाला मित्रो. बघा आता आपण ज्यावेळेस या दोन्ही केमिकल रिएक्शन सायमल्टेनियसली होत असतील ना, दोन्ही सोबतच, तर त्यावेळेस आपण कोण ऑक्सिजन द्यायला कोण हायड्रोजन द्यायला या बेसिसवर केमिकल रिएक्शनला क्लासिफाय नाही करू शकत. त्यावेळेस आपल्याला बघावं लागते कुणाचा चार्ज कमी झाला कुणाचा चार्ज वाढला. गॉट इट. ठीक आहे, चला नोट करा. ओके, ठीक आहे, चला बघूत आता पुढचा नेक्स्ट टॉपिक, रेडॉक्स रिएक्शन. The chemical reaction in which oxidation and reduction takes place simultaneously is called redox. लालबैल redox reaction. ओके, मजाक होता, लालबैल नाही माहिती त्याला. याला रेड आणि रिडक्शन अँड ऑक्सिडेशन दोन्ही रिएक्शन सोबत व्हायला, दॅट्स वाय दे आर कॉल्ड redox रिएक्शन. याचं एक्झाम्पल बुकचंच घेऊ एखादं. ठीक आहे. हा, हे CuO + H2O. हा, ते इथे एक्सप्लेन करतो मी. बघा आता जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित आहे, आता इथं जे तुमचं आहे CuO, बघा CuO + H2, इट गिव्स Cu + H2O. मित्रा, इथून इथं लक्ष द्यावं आणि इथून या पार्ट मध्ये लक्ष द्यावं. या पार्ट मधून ऑक्सिजन रिमूव्ह व्हायला, ऑक्सिजन काढण्याच्या प्रोसेसला म्हणतात रिडक्शन रिएक्शन म्हणतात. या पार्ट मध्ये हायड्रोजन सोबत ऑक्सिजन ऍड व्हायले, ऍड व्हायले. तर इथून इतक्या पार्ट मध्ये झालं काय ऑक्सिडेशन. ठीक आहे ना. आता काय म्हणणार आपण, CuO undergoes reduction and H2 undergoes oxidation. Hence this reaction is called कोणती रिएक्शन? यस, ऑक्सिडेशन रिएक्शन. ठीक आहे. आणि ही एक चेक करू रिएक्शन H2S + SO2. बघा, चला बघा एक्झाम्पल. आता तिथं सांगितलं बुकचंच, अजूनही घेऊ. H2S + SO2 जर रिएक्शन केली तर फॉर्म होते सल्फर वेगळा झाला आणि
H2 फॉर्म झाला. तर तुम्ही बघसाल सर इथं पण सल्फर आहे आणि इथं पण सल्फर आहे. बापरे, हे काय घोळ आहे आता. कसं मग आपण कसं ओळखणार सल्फर कुठून कुठे कोणत्या स्टेटमध्ये गेला है ना. कसं कसं चेक करायचं सल्फरला, कसं चेक करायचं की आपण कुठून कशा स्टेटमध्ये कसं गेलं, कुठून काय झालं. इथं तर सल्फर आणि हा ज्यावेळेस एलिमेंटल फॉर्म मध्ये असतो ना बघा, कोणत्या पण ऍटॉमिसिटी फॉर्म मध्ये असेल कोणताही मॉलिक्यूल ऍटॉमिसिटी फॉर्म मध्ये असेल तर त्याच्यावर नेट चार्ज काय राहतो, झिरो असतो. सपोज मी यस म्हणलो 0, H2 चार्ज म्हणलं 0, Cl2 म्हणलं याच्यावर चार्ज काय झाला 0 झाला. समजलं ना. एलिमेंटल फॉर्म आहे त्यांच्या म्हणजे ऍटॉमिक फॉर्म. अजून Br2 म्हणलं नेट चार्ज काय राहते 0 राहते. ठीक आहे. O2 म्हणलं नेट चार्ज काय राहते 0, पण नुसतं मी O म्हणलं त्याच्यावर काय असणार -2. हे गोष्ट बेसिक आहे. चला आता बघू. आता बघा दोन्ही नॉन मेटल, इथं पण सल्फर नॉन मेटल आहे, इथं पण हायड्रोजन काय ऍक्ट ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज. त्याचं जर डिसोसिएशन केलं तुम्ही, कधी पण हायड्रोजन लक्षात ठेवा नॉन मेटल सोबत असेल तर त्याच्यावर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह +1. इथं सल्फरवर कोणता चार्ज आला, हे दोन याचा आला तर सल्फरवर आला -2 चार्ज. कळाली का नाही गोष्ट. ठीक आहे मित्रा, मला सांग आता, तुम्ही सांगा मला ऑक्सिजनच्या एका ऍटमवर किती चार्ज असणार -2 सर. पण इथं ऑक्सिजनचे किती ऍटम येतं सर, इथं ऑक्सिजनचे 2 ऍटम येतं म्हणून किती आला नेट चार्ज, किती आला ऑक्सिजन इथं मायनस चार्ज. बरोबर आहे. या होल कंपाऊंडवर चार्ज काय असतो लक्षात ठेवायचं. आणि पूर्ण मॉलिक्युलर कंपाऊंड असतो का होल कंपाऊंड, चार्ज दिला नसेल तर पूर्ण कंपाऊंडवर चार्ज काय कन्सिडर करायचा 0. मग चार्ज 0 कसा येणार, ज्यावेळेस एक पॉझिटिव्ह असेल है ना. एक याच्यामध्ये जर मी +4 टाकले तर 0. मग आपल्या होल या दोन ऑक्सिजनवर किती चार्ज यायला -2 चार्ज यायला. इथल्या सल्फरवर किती चार्ज आहे सर +4चा चार्ज इथल्या सल्फरवर आहे. काली गोष्ट इथं. आता या चार्जेसच्या बेसिसवर ओके या चार्जेसच्या बेसिसवर आपण सांगणार कोणासोबत रिडक्शन व्हायले आणि कोणासोबत ऑक्सिडेशन व्हायले. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आहे का आता या केमिकल रिएक्शन साठी. प्लस आहे, इथं आहे -2, इथं चार्ज किती झाला 0. सल्फरला इथून इथं जाण्यासाठी या सल्फरच्या ऍटमला ज्या इथं सल्फरवर किती चार्ज होता -2, -2 वरून चार्ज कशावर गेला 0 वर. चार्ज वाढला का कमी झाला, -2 वरून 0 झाला. -2 वरून 0 वर चार्ज वाढायला कमी व्हायला वाढायला. मग इन्क्रीजिंग चार्ज व्हॉट इट शोज ऑक्सिडेशन. बघा चार्ज मध्ये वाढ झाली. आता इथं बघा +4 होता याच्यासोबत सल्फर, काय होता +4, पण इथून सल्फर या सल्फरवर येण्यासाठीच +4 होऊन किती आला 0 वर. पॉझिटिव्ह पासून 0 वर गेला म्हणजे चार्ज काय झाला रिड्यूस. चार्ज कमी झाला म्हणजेच काय झालं याच्यासोबत रिडक्शन. आय होप तुम्हाला समजत असेल. इम्पॉर्टंट आहे, खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला प्रॉपर क्लिअरली अजून जास्ती खूप चांगले आता फक्त समजून घ्या की काहीतरी व्हायला, काहीतरी सांगायला माणूस समोरचं ऐका. फक्त एक हे मी बेसिक शिकवायलो ना त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी येतात. हे चार्ज कोणत्या कंपाऊंडवर बघा, नेट कंपाऊंडचा चार्ज, नेट कंपाऊंडवर जे चार्ज असतं जर दिला नसेल, ओनली कंपाऊंड असेल असं MnO4 सपोज -2 दिला तर हे नेट चार्ज असतो. काय असतो नेट चार्ज, बाहेर पडणारा चार्ज, या दोघांमुळे तयार होणारा चार्ज. गॉट इट, समजलं का. आणि जर फक्त असं H2 दिला, काय चार्ज दिला का नाही, तर नेट चार्ज काय आला कंपाऊंडवर, नेट चार्ज काय आला 0, कारण काय दिलंच नाही वरी काय दिलं का नाही, काय नसतं म्हणजे काय इथं कन्सिडर करायचं 0 चार्ज कन्सिडर करायचं. मॅथ नाही, काय नसते म्हणजे 1 नाही, इथं काय नसते म्हणजे 0 चार्ज असतो. ओके चला नोट करा. दिस इज कॉल्ड रिडक्शन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे रिडक्शन रिएक्शन, सॉरी रेडॉक्स रिएक्शन. ओ माय गॉड सॉरी रेडॉक्स रिएक्शन. अजून एक एक्झाम्पल घेऊ जे बुक मध्ये दिलेलं आहे. आपलं एक्झाम्पल घेऊ बुक मधलंच अजून. ठीक आहे. अजून आयडेंटिफाय करू की MnO4 + HCl कुणासोबत काय व्हायला. हा याच्यासोबत आहे MnO4 + HCl. ठीक आहे. नोट केलेलं आहे तुम्ही. ठीक आहे. चला अजून एक रिएक्शन आयडेंटिफाय करायची आपल्याला. एक्झाम्पल आय थिंक सो MnO नाही MnO होतं प्लस HCl सोबत रिएक्शन करायलो आपण याची. हा यस बरोबर, HCl सोबत रिएक्शन करायलो. तिथं काय तयार होणार MnCl2 प्लस
H2O प्लस Cl2 गॅस वरील निघून चालली. आता बघा Cl2 वर चार्ज काय आहे? 0, कारण की मॉलिक्युलर फॉर्म मध्ये. H2 वर नेट चार्ज काय आहे? 0. याच्यावर कंपाऊंड नेट चार्ज काय आहे? 0. ठीक आहे. आता ब्रेकडाऊन करू. ऑक्सिजन कोणत्याही मेटल सोबत असेल तर याच्यावर चार्ज किती राहतो ऑक्सिजनवर? -2. मग आता या नेट कंपाऊंड चार्ज किती आहे? 0. मग या कंपाऊंडवर नेट चार्ज 0 येण्यासाठी याच्यामध्ये किती ऍड करावं लागणार Mn ला, की जेणेकरून या दोघांची बेरीज 0 होईल? +2 है ना. म्हणजेच याच्यावर किती चार्ज आहे इथं? +2. गोष्ट समजायली का? प्लीज एवढं समजून घ्या. ठीक आहे. बघा याचा +2 -2 मिळून नेट चार्ज किती झाला? 0. कंपाऊंडवर नेट चार्ज काय आला? 0. कळत आहे? नाईस. बघा ठीक आहे. चला आता इथं या हायड्रोजन ऑलवेज काय असतो कोणत्या नॉन मेटल सोबत असल्यावर? +1. म्हणजेच क्लोरीनवर किती आहे मग? -1, कारण की नेट चार्ज काय याचा 0. इथं Cl चे 2 ऍटम आहेत. Cl चे किती ऍटम आहेत? 2. तर Cl च्या एका ऍटमवर -1 तर 2 वर किती असणार? -2. ठीक आहे. ह्या -2 ला बॅलन्स करण्यासाठी इथे Mn वर किती येईल? +2. इथं पण Mn +2, इथं पण Mn +2. Mn मध्ये काही चार्जचा चेंज झाला नाही, म्हणजे याच्यासोबत नाही रिडक्शन झालं ना ऑक्सिडेशन झालं. मग यार इथं ऑक्सिडेशन झालं कोणासोबत? अरे क्लोरीनला चेक करू. कोणाला चेक करू? क्लोरीनला. बघा इथे तर चार्ज मध्ये क्लोरीनचा काय फरक नाही आला, पण इथं काय आला? इथं फरक आला सर. आला का नाही? व्यवस्थित बघा. आणि इथं ऑक्सिजनवर इथं याच्यावर सुद्धा +1 आणि ऑक्सिजनवर किती? -2. ठीक आहे. पण इथं क्लोरीनवर इथं किती चार्ज आला? 0. किती चार्ज आला? 0. ठीक आहे. तर व्यवस्थित चेक करावं बघा, कारण की हेच तुम्हाला सांगते की कोणावर किती चार्ज झालेला आहे. आय थिंक MnO2 आहे. अरे हो MnO2 आहे. ठीक आहे. MnO2 आहे इथं. MnO2 हा तिथं बरोबर आहे ते. नाही Mnच आहे. तरी एकदा रेफर करू तर चुकून आहे, फक्त सांगताना एक्सप्लेनेशन मिस होऊ नये आपलं. राईट बरोबर आहे. इथे MnO2 होतं. तरी मला वाटलं की फक्त इथं एकत्र रिडक्शनच पाहिजे. MnO2. ठीक आहे. आता ऑक्सिजनवर किती चार्ज झाला? -4. कारण एकावर 2 असतो, याच्यावर किती चार्ज आहे ना? +4. हा आता रिड्यूस झाला. ठीक आहे. चला आता बघूता कुठून कुठे काय झालं. इथं याच्यावर +4 चार्ज होता सर. इथं +4 होता, +4 वरून कुठे गेला? 2 वर गेला. म्हणजे हा Mn इथून इथपर्यंत जाण्यासाठी इथपर्यंत ट्रान्झिशन होण्यासाठी +4 वरून 2 गेला. म्हणजेच की यानं इलेक्ट्रॉनला गेन केलं, दॅट इज त्याचा चार्ज काय झाला? कमी झाला. तर इलेक्ट्रॉनला गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड रिडक्शन. है ना. चार्ज कमी झाला ना, कमी झाल्याचा अर्थ काय? रिडक्शन झाले. आणि या Cl वरून बघा इथं क्लोरीनवर मायनस चार्ज होता, तर कशावर आला? 0 वर आला. मायनस वरून कुठे गेला? 0 वर. तर चार्ज इन्क्रीज झाला. तर क्लोरीन सोबत काय झालं? ऑक्सिडेशन. बघा इन अबव रिएक्शन, तुम्हाला एक्सप्रेशन द्यायचं असं नसं द्यायचं. इन अबव रिएक्शन Mn undergoes reduction and Cl undergoes oxidation. Therefore it is redox रिएक्शन. म्हणूनच ही कोणती रिएक्शन आहे? रेडॉक्स रिएक्शन आहे. आय होप तुम्हाला समजत आहे. तर अशा प्रकारे आपण चार्जच्या बेसिसवर, ऑफकोर्स हे अजून ऑक्सिडेशन मी मेथड जर शिकवली असती पण ती तुम्हाला समजायला जरा अवघड जाईल, पण मी चार्जेसच्या बेसिसवर एवढं सांगू शकतो, एवढं मी माझ्या परीने तुम्हाला वेल एक्सप्लेन केलं. कोणीच नाही करत मित्र 10वीला, कोणीच नाही. ठीक आहे. पण मी माझ्या परीने खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. तर बघा, नाही समजलं मला विचारा, आपण याच्यावर अजून एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू. वाटत तर सेपरेट एक ऑक्सिडेशन स्टेटवरच हुशार विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट 11ची कन्सेप्ट शिकून टाकू 10वीलाच, बेसिक फाउंडेशन म्हणून. ओके. तर घेऊ ता पुढचा पाठ. चला नोट करा. ओके. तर पुढचा पाठ रस्टिंग ऑफ आयरन. हा खूप इझी पार्ट आहे बघा. रस्टिंग ऑफ आयरन. आता जे केमिकल रिएक्शन शिकवल्यात ना, इथं खूप कामी पडणार आहेत आपल्याला. रस्टिंग ऑफ आयरन बघा. सगळ्यात पहिले इट इज ए कोरोजन. हे कोरोजन आहे. तर कोरोजन काय असते? सगळ्यात पहिले कोरोजनला डेफिनेशन करू. कोरोजन ऍक्च्युली ना, कोरोजन हे आपल्याला मेटलर्जी चॅप्टर मध्ये ब्रीफ मध्ये शिकायचं आहे. पण इथे बघू ता कोरोजन काय? द
स्लो प्रोसेस ऑफ decaying of a metal due to environmental components is called corrosion. बघा मेटल्सला डिके करत जाते. काय करत जाते? डिके. ही एक अशी प्रोसेस आहे, मेटल्स खराब होत जातात एन्व्हायरमेंट मधल्या प्रेझेंट असलेल्या वेगवेगळ्या कंपोनेंट्समुळे. त्या ऑक्सिजन असू शकतं, मॉइश्चर असू शकतं, प्रेशर, टेम्परेचर, या सगळ्या फॅक्टर्समुळे मेटल खराब होत जातात. तसं त्याच्यापैकी एक कोरोजनचं एक्झाम्पल कोण आहे? रस्टिंग. कोरोजनचं एक्झाम्पल काय? रस्टिंग. बघा, रस्टिंग ऑफ आयरन इज इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. whenever there is the electrochemical word, तर या इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस मध्ये दोन प्रोसेस होत असतात. एक होत असते एनोड रिएक्शन. तुम्ही नाहीतला शिकायला पाहिजे होते ह्या गोष्टी. अहो शिकलाच असणार. कॅथोड रिएक्शन. ठीक आहे. एनोड वर जी प्रोसेस होती, जी रिएक्शन होती, आता कोरोजन ही एनोड प्लस कॅथोड ही रेडॉक्स रिएक्शन असते. कोणती असती? रेडॉक्स रिएक्शन असते. हा एनोड प्लस कॅथोड होणाऱ्या. तर ऑलवेज एनोडवर, एनोड साइडला जी रिएक्शन होती, एनोड एक इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस मधली एक साइड असते, जिच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन डिस्पॅच वगैरे करत असतो. ते बघा, तर ते काय असते काय नाही ते 9th इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस मध्ये आहे. हे तुम्हाला बेसिक एवढं माहितीच पाहिजे मित्र. ठीक आहे. मी ब्रीफली आता तेवढं जाऊ शकत नाही, पण बघा एनोड रिएक्शनवर, एनोडवर ऑलवेज काय होत असते? एनोड एक रॉड असते, म्हणजे एनोड एक सरफेस किंवा रॉडला काम करतं. तिथे एक रिएक्शन होती केमिकल, इलेक्ट्रोकेमिकल, इलेक्ट्रॉन घेणार किंवा देणार. तर एनोडवर ऑलवेज बघा ऑक्सिडेशन रिएक्शन होणार. काय होणार? ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि कॅथोडवर ऑलवेज रिडक्शन रिएक्शन होणार. रिडक्शन. ठीक आहे. कॅथोडवर काय होणार? रिडक्शन. एनोडवर काय होणार? ऑक्सिडेशन. ओके, चला नोट करा. आता बघू की कसं रस्टिंग कशी होत जाणार. आता त्यासाठी आपल्याला एक आयरन सरफेस घ्यावा लागणार. येलो घेऊन टाकतो. ठीक आहे. इथं सपोज या माझा आयरन सरफेस आहे आणि याच्यावर सपोज एक थेंब पडला पाण्याचा. हा पाण्याचा थेंब. ठीक आहे. आणि रस्टिंग होण्यासाठी, रस्टिंग ऑफ आयरन, फर्स्ट गोष्ट ऑक्सिजन लागणार. सेकंड गोष्ट वॉटर लागणार. स्मॉल मॉइश्चर मध्ये पण, पूर्ण असं काय नाही की वॉटरच, मॉइश्चर जरी असेल, मॉइश्चरच जरी एअर असेल, ज्यामध्ये पाण्याचे वेपर असतात, आरामात एक इन कॉन्टॅक्ट झाला, विषय संपला. बघा बाहेर O2 आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले बेसिक, जसाही थेंब पाण्याचा पडला आपल्या आयरन सरफेसवर, दिस इज युअर आयरन सरफेस. गॉट इट. हे आपला आयरन सरफेस आहे. हे आयरनचे पूर्ण ॲटम आहेत पूर्ण. आता हे जे पाणी आहे H2O, हवेमध्ये अदर पण कंपोनेंट्स असतात, जसं की CO2. आणि CO2 हा व्हेरी प्रिडिक्टिव्ह आणि व्हेरी रिॲक्टिव्ह असतो कोणासोबत? पाण्यासोबत. याची रिॲक्शन करून आता मी इथं काय व्हायला फर्स्ट स्टेप मध्ये सांगायला, इथं काय होतं? हे H2O रिॲक्ट करतं आपल्या कार्बन डायऑक्साईड सोबत, तर इथं तयार होते H2CO3, याला म्हणतात कार्बोनिक ऍसिड. आता तुम्हाला माहिती आहे कार्बोनेट आयन प्लस H+ आयन झाले. आता त्याचं डिसोसिएशन करा. काय करायचं? डिसोसिएशन. याचं डिसोसिएशन केल्यावर काय होणार? सर हे H+ झाला आणि CO3-2 मध्ये. आता हे जे H+ आयन्स आहेत ना, हे या सरफेसना फ्रीली असतात. H+ आयन्स इकडे फिरत राहतात त्या सरफेसना. ओके. आता हे इथपर्यंत बाहेर कळायला का तुम्हाला? पहिला कसं रस्टिंग सुरू होईल, जसा थेंब पडला सरफेसवर. आता हे ऑक्सिजन तर एंटर करणारच ना, पाण्याच्या याच्यात लेअर पशीच असणार. इथं ऑक्सिजन आहे इथं. ओके. बघा आता इथून आपल्या फेरसचे Fe चा ऍटम पाण्याच्या इन्फ्लुएन्समुळे ड्यू टू दिस चार्ज ऑक्सिडाइज व्हायचा प्रयत्न करतो, म्हणजे ऑक्सिडाइज होतो. तर हा फेरस इथे जे ऑक्सिडेशन होतं या सरफेसला, पूर्ण या सरफेसला लोखंडाच्या आपण एनोड सरफेस म्हणतो. कोणता म्हणतो? एनोड. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली फेरसची रिॲक्शन एनोड रिॲक्शन होती. बघा जे काही Fe आहे, Fe गेट ऑक्सिडाइज्ड टू Fe+2 आयन्स. एक ऍटम. मग असे कितीतरी ऍटम Fe चे कंटिन्यू काय होतात? ऑक्सिडाइज होत जातात. काय होतात? ऑक्सिडाइज होत जातात.
आता इथं एनोड रिॲक्शन काय होईल, Fe2 ऑक्सिडाइज झाल्यावर Fe हा ऑक्सिडाइज झाल्यावर म्हणजे काय, यानं इलेक्ट्रॉन 2 काढून टाकले. बघा दोन इलेक्ट्रॉन बाहेर, एका इलेक्ट्रॉनवर एक निगेटिव्ह चार्ज असते, त्यामुळे मी तो 2 बॅलन्स केले. ठीक आहे ना. तर आता हा झाला फेरस, हा फेरसचा ऍटम झाला. समजलं मित्र? ओके, व्हेरी गुड. आता हे जे इलेक्ट्रॉन्स येतात, हे इलेक्ट्रॉन मूव्ह करतात कोणाकडे, या हे निगेटिव्ह चार्ज असतात, ते इलेक्ट्रॉन करतात कोणाकडे, या पॉझिटिव्ह आयन्स कडे. तर या रिजनला आपण म्हणतो कॅथोड रिजन. कोणता रिजन? कॅथोड रिजन. व्यवस्थित आहे का? व्यवस्थित. ओके. जसं ही इलेक्ट्रॉन मायग्रेट झाले कोणाकडे, या पूर्ण या लेअर कडे, आपण म्हणजे वॉटर लेअर म्हणजे जिकडे जिकडे येतं ते प्रेझेंट आहे. आता तिथे होती कॅथोड रिॲक्शन. काय होती? कॅथोड रिॲक्शन. बघा आता कॅथोड रिॲक्शनवर काय होते, जे O2 आहे, O2 अँड H+ आयन्स reduce to form वॉटर. काय फॉर्म करतात ते? वॉटर फॉर्म करतात. कोणाच्या इलेक्ट्रॉनच्या हेल्प्सनं, या फेरसच्या या दोनच्या इलेक्ट्रॉनच्या हेल्प्सनं. मग आपण काय रिॲक्शन लिहिणार? काय तिकडं O2 आहे प्लस ऑलरेडी H आयन्स होते. काय होते? ऑलरेडी H आयन्स होते. तर ऑलरेडी H आयन्स घेतल्यामुळे आणि इलेक्ट्रॉन्स पण कंझ्युम केले. इलेक्ट्रॉन्स कंझ्युम केल्यामुळे यांचं मिळून तयार होणार H2O. काय तयार होणार? H2O. ठीक आहे. आता आपण रिॲक्शनला बॅलन्स करू. ठीक आहे. हे ऑक्सिजनचे 2 ॲटम आहेत. इकडे ऑक्सिजनला 2 जर दिले आपण, तर इलेक्ट्रॉनिक चार्ज तिकडे 4 झाले, ते चार्ज इथे पण किती करावे लागतील? 4 इलेक्ट्रॉन करावे लागतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे 4 इलेक्ट्रॉन कुठून आले? इथं दुसरा पण फेरस ऑक्सिडाइज झाला ना, तसंच मग तिसरा जाणार, चौथा का? एक ॲटम आहेत का? मिलियन्स ऑफ ॲटम्स असतील इथं फेरसचे सरफेसवर लोखंडाच्या. हा, तर हे 2 सध्याला 2 पुरतील. ओके, इथपर्यंत रिॲक्शन समजली? ओके, गुड. आता इथं एक्सेस H2O चे मॉलिक्युल्स तयार व्हायलेत. इथे कोणामुळे? या फेरसच्या एक्सेसमुळे. ठीक आहे. आता हे जे आपले फेरसचे आयन्स तयार झाले, तर हे मायग्रेट करतात कोणाकडे? तेच या H2O च्या मॉलिक्युल्स कडे. मित्रांनो, इथं नोट करून घ्यावं खालचं. ओके, गुड. आता जसंही हे Fe हे मायग्रेट व्हायले तिकडे, बघा जसं इथूनच सुरू जायचं, पण तिथं मायग्रेट होणं जरा स्टार्ट झाले. फर्दर बघा, आता फर्दर एक छोटीशी मनामध्ये रिॲक्शन होती, Fe+2 अगेन ऑक्सिडाइज्ड टू Fe+3 आहे. परत हा कॅथोड रिजन पाशी जाऊन काय होतो? Fe+2 वरून कशावर ऑक्सिडाइज होतो? Fe+3 बाय रिमूव्हिंग आणि अनदर 1 इलेक्ट्रॉन. समजलं? आता हे Fe+3 आयन जे काही आपले एक्सेस मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे, त्यांच्या सोबत रिॲक्ट करून फायनली एक कंपाऊंड फॉर्म करतं. त्या कंपाऊंडला आपण म्हणतो रस्ट, आणि तो ऍज अ प्रिसिपिटेट म्हणून इथे तयार होतो. इथे तयार होत जाणार रस्ट, तयार होत जाणार, अशी जमा होत जाणार. कशामुळं? इथं एका जागी असं एका साईडला सांगावलं फक्त मी, हे सगळीकडे इथं रस्टिंग होत जाणार, कारण की आपले वरून जे काही Fe हे झालेले ते रिॲक्ट करून इथं जमा होत जातील. या लाललाच काय म्हणायचं? रस्ट म्हणायचं. आणि मित्र, या रस्टचा फॉर्म्युला असते Fe2O3 आणि इथं मी X घेतो. कशामुळे? कारण जसे जसे मॉलिक्युल जमा होणार तसं H2O इथून ऍड होणार याच्यामध्ये. आता हे जे आहे, आता Fe+3 डायरेक्ट रिॲक्ट करायला कोणासोबत? H2O सोबत. कोणासोबत रिॲक्ट करायला? H2O सोबत. आणि एक नवीन कंपाऊंड फॉर्म करायला आपला कोणता? Fe2O3.H2O, आणि सोबत काही प्लस H आयन्स पण निघून जात आहेत. बॅलेन्स तर इथं आपल्याला 6 आणायचे ना, तर इथं 2 न मल्टिप्लाय करू. आता हे 2 ना, तर हायड्रोजन किती झाले? 6 आणि हे 2 8. तर इथं किती म्हटलं? 4 नाही. ठीक आहे. तर ही इट इज द ओव्हरऑल ऑल रिॲक्शन ऑफ रस्टिंग ऑफ आयरन. व्यवस्थित बघा काय काय झालं ते, परत रिपीट करू. अशा प्रकारे एक आता हे डॉट म्हणजे काय गुणाकार वगैरे नाहीये, याच्यासोबत काय शो करत आहे? तुमच्या या Fe+2 फेरिक ऑक्साईड सोबत फेरिक. बघा, हे फेरसचं ऑक्सिडाइज झालेलं आहे. कशामध्ये? फेरिक. मी नाव लिहून दिलेले होते पाठीमागं तुम्हाला. बघा, हे डॉट काय गुणाकार वगैरे शो नाही करत, हे सांगते की तुमचं पाण्यासोबत हे किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत पाण्याचे या Fe2O3. यालाच म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचा कंपाऊंड.
मग असे हे Fe प्लस मायग्रेट होत जातील इथं काय जमा होत राहील, अशी रट जमा होईल, लेअर जमा होत मग एक H2O चा मॉलिक्युल राहायला काय रस्ट मध्ये नाही, तिथे किती आले तर एक्स मॉलिक्युल्स, एक्स म्हणजे कितीतरी असतील आता असे. तर रस्टिंग अशा प्रकारे ही केमिकल एक इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. कोणती आहे? इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस, ज्याच्यामध्ये तुमचा आयरन मेटल काय होत जातो आरामात इन्व्हायरमेंटच्या ऑक्सिजन सोबत आणि मॉइश्चर सोबत रिॲक्ट होत जातो आणि काय फॉर्म करतो, एक डीके कंपाऊंड नोन ॲज रस्ट. हे रस्ट एकदम डेंजरस, हे कोरोजन एकदम डेंजरस प्रोसेस आहे. मेटल्सला बऱ्या मेटल्सला डिस्ट्रॉय करते, डिकम्पोज करून टाकते. सो दॅट्स वाय डिकम्पोज म्हणजे डीके करून टाकते. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. मी माझ्या प्रमाणात चांगल्याच प्रकारे समजून सांगितलेली आहे ही गोष्ट. बऱ्याचशा वेळेस काही कॉन्सेप्ट मिस राहू देऊ नका, फक्त व्यवस्थित कव्हर करून घ्या. ओके, ठीक आहे, नोट करा. नाऊ लास्ट आजचा आपला टॉपिक. ओके, लास्ट टॉपिक आहे रॅन्सिडिटी. बघा, वेन फूड cooked in oil get exposed to air for longer time, it gets oxidized by oxygen in air. This is called रॅन्सिडिटी. बघा, आता जे काही ऑइल मध्ये तयार झालेलं फूड असणार, आपण तळीव पदार्थ वगैरे करतो, त्यांना जर ऑइल मध्ये तळून आपण जर खूप वेळेसाठी जर ऑइलला एक्सपोज ठेवलं एअर मध्ये खूप वेळेसाठी, तर जे काही तेल आहे ना ते ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करून त्याचं नेचर बदलते. एक वेगळाच वास तयार होते त्या तेलाला, एक वेगळाच फोर वास येऊन जातं. टेस्ट पण चेंज होती है ना. मग फूडची काय चेंज होते, फूडला ओडर येतं, एक फोर ओडर येऊन जाते, असा वेगळाच कस तरी वास येते. टेस्ट पण काय होती, टेस्ट पण चेंज होती है ना. आता सगळ्यात पहिले हाऊ टू अवॉइड दिस रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे समजा काय, ही अशी कन्सेप्ट आहे जे आपलं ऑक्सिजन हवेतलं ते डायरेक्ट आपल्या तेलासोबत काय करतं, ऑइल सोबत काय करतं, रिॲक्शन करते, ऑइल ऑक्सिडाइज करते. दिस प्रोसेस इज कॉल्ड रॅन्सिडिटी. ठीक आहे ना, म्हणजे फूड साठी शब्द आहे रॅन्सिडिटी. तर मग असं होऊ नये म्हणून ऑइल food cooked in oil should kept in airtight containers or cans. आता रॅन्सिडिटीला प्रिव्हेंट करण्यासाठी काही अँटी ऑक्सिडंट्स पण यूज केल्या जातात. वी यूज सम अँटीऑक्सिडंट्स टू प्रिव्हेंट रॅन्सिडिटी. काही अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे का आपण फूड तयार करतो ना, तर आपण असा एक पदार्थ टाकतो जे फूड मध्ये, आता अँटीऑक्सिडंट्स मध्ये काय असतात बघा. सपोज एक्झाम्पल अँटीऑक्सिडंट, आता मला नाव तर माहित नाही तेवढे, पण एखादं उदाहरण देतो. हे एक पदार्थ आहे, सपोज हे आपला तळीला पदार्थ आहे, हे आपला पदार्थ तळीला तेलामध्ये तळलेला आहे पूर्ण. आता इकडून ऑक्सिजन आला, ठीक आहे. आता याच्यासोबत प्रेझेंट आहे एखादा अँटीऑक्सिडंट. काय प्रेझेंट आहे, हे अँटीऑक्सिडंट. हे ऑक्सिजन याच्यासोबत रिॲक्शन करता, याला याची अजून लाईफ ड्युरेशन वाढ होतं विदाउट चेंजिंग द क्वालिटी ऑफ दिस फूड. समजलं ना. तर अशा प्रकारे आपण काही अँटीऑक्सिडंट्स पण यूज करतो जे की आपल्या फूडला फॉर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम सेव्ह करतात, ठेवलं जातं. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड बॉईज और गर्ल्स, और माझे सगळे मित्रांनो जे कोणी बघत आहे त्यांच्यासाठी. आता सॉल्व्ह करू ता एक्सरसाइज. आतापर्यंत आपण जे काही चॅप्टरच्या कन्सेप्ट शिकल्यात त्या सगळ्या एक्सरसाइज मध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करू ता, किंवा बघू ता एक्सरसाइज मध्ये काय काय दिलेलं आहे काय काय नाही. आणि हा एक्सरसाइजचे पण मी कन्सेप्च्युअलच क्वेश्चन कव्हर करेल मित्र. कन्सेप्च्युअल म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल पार्ट नाही, डायरेक्ट एका 1 ते 2 सेकंदात उत्तर भेटेल असं. ठीक आहे, तर बघू शकता पहिल्यापासून. हा, हे तर फिल इन द ब्लँक्स आहेत ऍज पर द चॅप्टर. थ्रू आउट द चॅप्टर तुम्ही चेक करू शकता. बघा काय करतात का नाही. गिव्ह सायंटिफिक रिझन पण चेक करून घ्यावं. थेरॉटिकल क्वेश्चन आहे, ठीक आहे. 5 नंतर बघू हे सांगू. आयडेंटिफाय द, हा ओके दिसत आहे बघा. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग अंडरगोज ऑक्सिडेशन. ओके, याच्यापैकी कोणासोबत ऑक्सिडेशन व्हायला आणि कोणासोबत रिडक्शन व्हायला ते चेक करायचं आहे मित्र आपल्याला.
चेक करू आता मग कोणासोबत ऑक्सिडेशन कोणासोबत रिडक्शन होईल ते. चलो फर्स्ट रिएक्शन दिलेली आहे बघा. फर्स्ट रिएक्शन दिलेली आहे Fe प्लस एस दिलेला आहे, तर फॉर्म व्हायला FeS. तर काय आहे, ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? कसं बघ, सिंपल. मी तर कोणताही एलिमेंट ज्यावेळेस त्याच्या मॉलिक्युलर किंवा ॲटॉमिक स्टेटमध्ये असतो त्याच्यावर चार्ज किती असतो? 0. याच्यावर चार्ज किती आहे? 0. कळते? आणि इकडे बघा, इट मीन्स दॅट आता फेरसची 2 व्हॅलेन्सीज असतात, आयदर 2 नाहीतर 3. फेरस 3 व्हॅलेन्सीमध्ये आणि सल्फरची व्हॅलेन्सी किती असती? 2. मग इथं पण 1 आणि इथं पण 1. दॅट इज की या दोघांचा इथे जे चार्ज इंटरचेंज झाला ते किती असणार? 2. आणि 2 कटणार आहे. दॅट इज तुमचा कंपाऊंड कोणता तयार झाला? FeS म्हणजेच FeS. म्हणजेच फेरसवर किती चार्ज झालेला आहे इथं? +2 आणि सल्फरवर -2. सो इन दिस वे आय कॅन क्लिअरली नोटीस दॅट काय नोटीस करतात आपण की माझा फेरस 0 वरून +2 वर आला. इट मीन्स की माझ्या फेरसवरचा चार्ज काय झाला? वाढला. मग इन्क्रीज इन द पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आणि फेरसवरचा 0 वरून कुठे गेला? मायनस मध्ये गेला. इथं सल्फर सोबत काय झालं? रिडक्शन. डिक्रीज इन चार्ज इज कॉल्ड पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड रिडक्शन. इन दिस वे फेरस सोबत व्हायले ऑक्सिडेशन, सल्फर सोबत व्हायले रिडक्शन. ओके नोट करा. नेक्स्ट रिएक्शन AgO2. हा इथं तर काय सांगायचं, सिंपल, काही गरजच नाहीये. ऑक्सिजन तुमच्या Ag सोडून निघून चालला. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होत आहे इथे. ठीक आहे, ऑक्सिजन रिलीज व्हायला निघून चालला. दिस इज कॉल्ड काय? रिडक्शन. ही कोणती आहे? रिडक्शन रिएक्शन आहे. नेक्स्ट खाली सिंपल, ऑक्सिजन ऍड व्हायला कोणती आहे? ऑक्सिडेशन. जिथं तुम्हाला ऑक्सिजन किंवा हायड्रोजनचं निघणं किंवा ऍड होणं दिसत नसेल ना, सिंपल, मग तिथं कोणती मेथड यूज करायची? ऑफकोर्स चार्ज मेथड आपली, दॅट इज ऑक्सिडेशन मेथड. बघा, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेटची मेथड आहे ती. मी पूर्ण ऑक्सिडेशन स्टेट शिकवले नाहीये, मी तुम्हाला लिटल गोष्टी सांगितल्या की कसं आपण काढू शकतो. बघा इथे डी मध्ये निकेल सोबत ऑक्सिजन होता, आता तो निघून गेला. मग निकेलचा ऑक्सिजन निघून चालला म्हणजेच काय व्हायले? रिडक्शन. निकेल सोबत काय व्हायले? रिडक्शन. आणि हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन ऍड व्हायला तिथं काय व्हायले? ऑक्सिडेशन. हायड्रोजनचं काय होत आहे? ऑक्सिडेशन. ठीक आहे, आता तिथं ऑक्सिजन ऍड झाला न झाला त्याला सोडा, फक्त हे इम्पॉर्टंट आहे. निकेल तिथं काय इम्पॉर्टंट आहे? रिडक्शन होणं. ठीक आहे, ओके, कळालं? कन्सेप्ट कव्हर. ठीक आहे, बघा पुढं. नेक्स्ट आहे आपली बॅलेन्सिंग. चला आता बॅलेन्सिंग करू. बॅलेन्सिंगचे इथं ट्रायल मेथडनं खूप पाहिले आहेत क्वेश्चन्स. चला बघा बॅलेन्सिंग कशी करल्या जाईल. आता पहिली रिएक्शन, H2SO7 प्लस H2O गिव्स सल्फ्युरिक ऍसिड. काही नाही, मी काय म्हणलं, कोणत्या साईडला बघा, की ऑक्सिजन वॉटर इथं आहे आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल. सगळ्यात पहिले ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स मेजर करायचे. चला करा. इथे 7 आणि 1 8 आणि इकडे किती झाले? 4. कोणीकडे कमी आहेत? लेफ्टला का राईटला? राईटला कमी आहेत. ते 4 चे 8 कसे होतील? कितीने मल्टिप्लाय करावं लागणार? 2. आता झाले ऑक्सिजनचे 8, इकडे पण 8. आता हायड्रोजन मोजा. हायड्रोजनचे इकडे 4 झाले, सल्फरचे 2. हायड्रोजनचे इकडे 2 आणि 2 4. रिएक्शन बॅलेन्स. किती वेळ लागला? काहीच नाही, फक्त डोकं यूज करायचं. प्रॉपरली तुम्हाला उत्तर शांत राहून भेटणार, उत्तर येऊन जाणार. ठीक आहे. नेक्स्ट खालची रिएक्शन ही आपण ऑलरेडी बॅलन्स केलीच आहे, पण तरीही करू. बघा चला इकडे आता इथे लिहितो मी रिएक्शन. SO2 प्लस H2S इट गिव्ह सल्फर प्लस H2O. बघा आता इकडे ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत? 1. इकडे ऑक्सिजनचे किती ॲटम आहेत? 2 आहेत का? काय दसलंय मला? ठीक आहे, तर इथे मला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने, कारण इथं आपण मॉलिक्युलर मध्ये चेंज करू शकत नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलू शकत नाही. शिकवलंय व्यवस्थित बघा. तर आता झाले ऑक्सिजनचे 2 झाले आणि हायड्रोजन किती झाले? 4. इकडे हायड्रोजन किती आहेत? 2. करा इकडे 2 आणि 2 4 झाला हायड्रोजन बॅलन्स. 99% बॅलन्स. सल्फर काय? सल्फरचा 1 आणि हे 2 3. सल्फरला इकडे 3. बॅलन्स केमिकल इक्वेशन. C Ag plus HCl gives AgCl plus H2. दोन्ही साईडचा हायड्रोजनला मेजर करा. आता ऑक्सिजन नाही त्याच्यात, ऑक्सिजन नसल्यामुळे कोण बघणार आपण? हायड्रोजन. तिकडे 2 आहेत, इकडे 1च आहे, केलं 2 इकडे. नंतर काय चेक करा? क्लोरीनला चेक करा. क्लोरीनची इकडे 2, तिकडे केला 2, झाले क्लोरीन 2. नंतर काय? एजीचे झाले 2. आता इकडे किती? 1
केले इकडे 2 बॅलन्स केमिकल इक्वेशन. ओके, बॅलन्स केमिकल इक्वेशन. आणि ही तर आपल्या स्टार्टिंगचंच एक्झाम्पल आहे, मी सुरुवातीलाच घेतलेलं की म्हणजे आता आपल्या बुकमधलं सगळ्यात मोठं एक्झाम्पल कन्सिडर केलं जाते. आणि हा मी परत सांगत आहे, ही मेथड फक्त 2 रिॲक्टंट 2 प्रोडक्ट किंवा 3 हे नॉर्मली इकडे इझी वगैरे असले असते तर असे सिंगल वगैरे प्रोडक्ट किंवा रिॲक्टंट फॉर्म झालेले असतील तर म्हणजे रिॲक्टन्स जर सिंगल फॉर्म मध्ये दिले असतील किंवा प्रोडक्ट पण सिंगल, त्यावेळेस ही मेथड अप्लाय होती. पण जर इकडे 3 प्रोडक्ट आहेत, रिॲक्टंट आहेत, राईटला 3-4 प्रोडक्ट्स आहेत, त्यासाठी ही मेथड खूप काय जाते, क्रिटिकल जाते. होती बॅलन्सिंग पण वेळ लागते की आपल्याला प्रत्येक ॲटम बॅलन्स करत जावं लागतं. तर हे असं आहे. पण तशा त्या रिॲक्शनला बॅलन्स करण्यासाठी 11th नवीनच मेथड्स आहेत आणि त्या इझी आहेत. ठीक आहे, तर तेवढं तर काय नाही, तुम्हाला ज्या बुकच्या मोठ्या मोठ्या रिॲक्शन्स वाटतात त्याचे कोइफिशियंट्स पाठ ठेवावं तुम्ही. जसं की ते कोणतं कॉपरचं, when copper nitrate reacts with concentrated nitric acid, तर ती एक रिॲक्शनचं आहे बघा, ते एक लक्षात ठेवा. कोई बात नाही. नेक्स्ट बघा, आता 7वा क्वेश्चन झाला, 8वा क्वेश्चन बघू आता, 9वा आणि तिकडे 5वा एक बाकी होता आपला. रिॲक्शन ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करायची आणि ते मी केलेलंच आहे एक्सप्लेन. ठीक आहे, नोट करायचं काही करा, केलं असेल तुम्ही बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. बस सिंपल, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. इकडं हीट बाहेर निघून चालली, एक्झोथर्मिक. ही खालची बघा. आता इथे जर तर हीट दिलीच नाही, दिलेली आहे, बाहेर चालली, काय चालली मेन्शन केलेलंच नाही, तर कसं हे आहे मेन्शन. दिस इज द मेन्शन, म्हणजे आपण हे हीट ऍब्झॉर्ब करत आहे, म्हणजे याला हीट भेटत आहे, म्हणजे कोणती रिॲक्शन झाली, एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि इथे बघा हीट बाहेर जात आहे, ही रिॲक्शन कोणती झाली, एक्झोथर्मिक रिॲक्शन. इथे पण कॅल्शियम कार्बोनेटला तर कुठं हीट दिसेना झालं, इकडे हीट काय दिलेच नाही, प्लस हीट दिलेच नाही, तर इथं मेन्शन केलं त्यांनी डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, हीट गिवन. तर दिस इज युअर एंडोथर्मिक रिॲक्शन. इन दिस वे झालं, सिंपल आहे. आणि लास्टला नोट करावं, लास्टला 9th क्वेश्चन, एक टेबल दिलाय. ओके, या एक्झामला पडतात ते असे टेबल पडू शकतो बघा, येतातच सहसा गोष्टी. हे रिॲक्टंट्स, प्रोडक्ट्स आणि टाइप्स ऑफ रिॲक्शन. चला बघूत आता कोणती काय रिॲक्शन आहे. हे बघा, BCl2 ZnSO4 यांचे आयन इंटरचेंज होतील. तर बी सोबत SO बेरियम सल्फेट हे राईट आणि झिंक क्लोराईड. तर डबल डिस्प्लेसमेंट, इथून हे काय आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली. म्हणजे याचा प्रोडक्ट, हे रिॲक्टंट्स आहेत, यांचा प्रोडक्ट काय तयार झाला, हा तयार झाला. तर ही कोणती रिॲक्शन झाली, डबल डिस्प्लेसमेंट. ओके, काली गोष्ट इथपर्यंत गुड. नंतर बघा AgClचं ब्रेकडाऊन होणार आहे. Ag बघा, सिंगल कधी म्हणजे Ag वेगळा कधी झाला आणि Cl वेगळा कधी झाला, तर हे आहे, दिस इज कॉल्ड डिकम्पोजिशन. बघा, एका सिंगल प्रोडक्ट मधून, सिंगल रिॲक्टंट मधून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार व्हायला, दिस इज कॉल्ड डिकम्पोजिशन. हे असं नाही लावायचं एक्झामला आन्सर म्हणून सेपरेट चार्ट करायचा, ही रिॲक्शन लिहायची जी काय पहिली आहे, याच्या पुढे त्याचं उत्तर लिहायचं जी काय, आणि याचं हे नाव लिहून टाकायचं जे काय आहे. ओके, गुड. आणि सल्फेट FeSO4 डिस्प्लेसमेंट, फेरस कॉपरला काय करणार, डिस्प्लेस करणार, ही. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, याचं उत्तर हे. आणि लास्टचं कॉम्बिनेशन, कंबाईन व्हायला 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट एकूण सिंगल प्रोडक्ट फॉर्म करायचं. काय करायचं, सिंगल प्रोडक्ट फॉर्म करायचं. ही रिॲक्शन कोणती आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. सिंपल होतं. रिॲक्शन ऑलरेडीच आपण केली आहे, ऑलरेडीच एक्झाम्पल घेतलेले आहे, झालं पाहिजे. ओके. आणि एक 5वा क्वेश्चन याच्यातला कन्सेप्च्युअल म्हणजे काय, याच्यावर क्वेश्चन विचारला जाते 5 मार्कला, 3 मार्कला काहीतरी विचारला येणार याच्यावर. बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर, राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन. कोणकोणते केमिकल रिॲक्शन्स व्हायला त्या विथ एक्सप्लेनेशन लिहायचे आता. ठीक आहे, ऑलरेडीच मी रस्टिंग ऑफ आयर्न पूर्ण एक्सप्लेन केलं आहे. याच्यावर तुम्हाला एक्झामला सब टाईपचे क्वेश्चन देऊन राईट डाऊन द कॅथोड रिॲक्शन, राईट डाऊन द एनोड रिॲक्शन, ऑलरेडीच खाली लिहून दिलेली आहे त्यांनी, कॅथोड आणि एनोड रिॲक्शन्स. काय सांगायचं, फक्त एक्सप्लेन करा की कसं काय व्हायला, आणि मी एक्सप्लेनेशन वेल एक्सप्लेन केलं. आता मी जास्ती वेळ, आता व्हिडिओ खूप मोठा झाला, आता जास्ती वेळ टाइम हे करत नाही मी. चला ठीक आहे, धन्यवाद मित्र हो. आता आपण नेक्स्ट स्टार्ट करू फिजिक्सचे बघू कोणकोणते चॅप्टर आहेत, काय नाही ते. ठीक आहे, धन्यवाद बघितल्याबद्दल. माझं नाव मगतकर, भेटूता.